हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण तळलेले मोदक कसे करायचे ते बघणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मोदकसाठी जे पीठ लागतं ते मळून घेऊया। त्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटीभर मैदा घेतलेला आहे। तर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत। मिठामुळे मोदकला छान चव येते आणि मोदक चांगले मऊ राहण्यासाठी यामध्ये आपण गरम तेल घालतोय। हे तेल आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि असा मस्त दाटसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा आहे याला। जेवढा आपण यामध्ये तेल जास्त घालणार तेवढे हे मऊसूद येणार, तर त्यासाठी आपण या ठिकाणी जास्त तेल घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे छान असं एकजीव झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा छान असा दाटसर गोळा तयार करून घेऊया, मळून घेऊया। तुम्ही बघू शकता या पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त दाटसरही नाही आणि जास्त पातळही नाही, असं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता आपण यावर थोडंसं तेल टाकूया। याला 5-1 मिनिटं असंच बाजूला झाकून ठेवूया। आता आपण मोदकसाठी लागणारं सारण बनवून घेऊया। बारीक खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे, या ठिकाणी बारीक किसून घेतलेलं आहे। तुम्ही जर जाड किसलं तर त्याला मिक्सरमधून फिरवून घ्या, नाहीतर जे आपलं सारण आहे ते व्यवस्थित येणार नाही। आता आपण हे प्लेटमध्ये टाकूया आणि आपण या ठिकाणी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ सुद्धा या ठिकाणी आपण किसून घेतलेला आहे, तुम्ही कुटून घेतला तरीही चालेल। आणि यामध्ये आता थोडीशी वेलायची घालायची आहे। जे आपले वेलायचीचे दाणे असतात ते छान कुटून घेतलेले आहेत। आणि हे छान सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्णपणे असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आता आपण मोदक तयार करूया। त्यासाठी आपण जे पीठ मळलेलं होतं त्यातून एक गोळा तोडलेला आहे, अगदी छोट्या आकाराचा गोळा घेतलेला आहे। त्याला आता आपण छान बारीक लाटून घेऊया। तुम्ही बघू शकता हे छान असं बारीक लाटून झालेलं आहे। आता आपण यामध्ये सारण भरूया। या पद्धतीचा आपल्याला मोदक तयार करायचा आहे।
तुम्ही बघू शकता आपला मस्त असा मोदक बनून रेडी आहे। आता आपण असेच सर्व मोदक बनवून घेऊया। आपले मोदक तयार करून झालेले आहेत। आता आपण त्यांना तळून घेऊया। या ठिकाणी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे। आता आपण मोदक त्यात तळून घेऊया। आपल्याला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे, जेणेकरून आपले जे मोदक आहेत ते जास्त जळणार नाही। आपले मोदक छान लालसर तळून झालेले आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले छान असे मोदक तयार आहेत। हे किती मस्त दिसतायत हे तुम्ही बघू शकता। हे आपण फोडून बघूया। मस्त असे झालेले आहेत। खूप छान दिसतायत आणि खूप असे खुसखुशीत झालेले आहेत। तुम्ही बघू शकता छान असे झालेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राइब करा। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।